कोड. गडगडाटी पावसाळी रात्री अन्वी एका निर्जन महामार्गावर गाडी चालवत होती. रस्त्यावरची वाऱ्याची गडगड, गाडीचं हॉर्न आणि पाण्याच्या आवाजात ती तिच्या विचारांमध्ये घडलेली होती. अचानक एक तीव्र आवाज झाला. गाडीचा टायर फुटला. गाडीचं संतुलन गमावून एका झटक्यात रस्त्याच्या कडेला उलटली. अन्वीच्या मनात विचार आला, मुलगा? मी विसरले, तो मागच्या सीटवर होता ना? ती ओरडली, पण तिचा आवाज धरणारा पाण्याचा आवाज तिच्या कर्णांमध्ये अडकला. अन्वीने क्षणांतरच्या क्षणात जागृत होऊन पाहिलं. तिला आठवतं, ती उभी होती, पण गाडी उलटलेल्या ठिकाणी तिचा मागचा सीट खूपच रिकामा होता. तिने आपलं डोकं उठवलं आणि बघितलं, कुठेही मुलगा दिसला नाही. थेंबांनी तिचं शरीर भिजलं होतं, पण तिचं मन गोंधळलेलं होतं. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अन्वीने पोलिसांना सांगितलं, माझ्या मागच्या सीटवर एक लहान मुलगा होता. पण पोलिसांनी तिला गंभीरपणे विचारलं, तुम्ही एकट्या चालवत होता ना? इथे एकही मुलगा नाही. पोलिसांना तिची कहाणी खरं वाटत नव्हती, कारण ना तिथे अपघाताचं ठिकाण सापडत होतं, ना त्या मुलाचे कोणतेही पुरावे. अन्वीला असं वाटत होतं की ती कोणाच्या तरी जाळ्यात अडकली आहे. ती घाबरली होती आणि तिच्या मनात थैमान सुरू झालं. तिला तिची मंगळवारची भेट लक्षात आली. तिने तिच्या प्रियकराला, आर्यनला या घटनेबद्दल सांगितलं, पण त्याने तिला एकदम दुर्लक्षित केलं. अन्वी, काहीच काळजी करण्याचं कारण नाही. हा तुझ्या मनाचा भास असू शकतो, आर्यनने सांगितलं. त्याचा आवाज तिला चुकत असल्यासारखा वाटत होता. त्यानंतर अन्वीच्या जीवनात आणखी काही गूढ गोष्टी घडू लागल्या. तिचा डॉक्टर नितीन तिला काहीच सांगत नाही, पण त्याच्या नजरेत एक विचित्र गूढता होती. एक दिवस अन्वीने त्याला विचारलं, तुम्हाला काही माहीत आहे का? कधीकधी काही गोष्टी जास्त चांगल्या असतात, अन्वी, त्याने गूढपणे उत्तर दिले. अन्वीच्या मनात गोंधळ सुरू होता. एकीकडे आर्यन आणि डॉक्टर नितीन, तर दुसरीकडे तो गूढ मुलगा. तिने एका गडबडीत तिच्या समोरच्या अपघाताच्या ठिकाणी परत जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात एक विचार होता, माझी सुरुवात कुठे झाली? तिथं जाऊन तिने बघितलं. अचानक एक जुना मोबाईल फोन तिच्यासमोर पडला होता. तिने फोन उचलला आणि त्यात एक फोटो पाहिला मुलाचा. हृदयाच्या ठोक्यात ती दचकली. हे कोण आहे? तिने विचारलं. त्यानंतर फोनच्या संदेशांमध्ये तिला एक संदेश सापडला, तुझा मुलगा जिवंत आहे, त्याला वाचवण्याची वेळ जवळ आहे. अन्वीने त्वरेने आर्यनला कॉल केला. आर्यन, मला एक माहिती मिळाली आहे, मी त्या मुलाला शोधत आहे. आर्यनने थोडा घाबरून विचारलं, कोणता मुलगा? तू अजूनही त्याच्याबद्दल विचार करत आहेस का? तिला कळलं की आर्यन काहीतरी लपवत आहे. ती दार उघडून बाहेर गेली. तिला गडबडीत दिसत असलेल्या डॉक्टरांवर गूढ संशय आला. तिने ठरवलं की तिला त्याला प्रत्यक्ष भेटावं लागेल. ती ताबडतोब त्याच्या क्लिनिकमध्ये गेली. तिथे तिला काही वैद्यकीय माहिती सांगितली. तुला हे सर्व करण्याची गरज नाही अन्वी, त्याने म्हटलं, तू आपल्या मनाला वश ठेव. अन्वीने सगळं एकत्रित केलं. गाडीच्या अपघाताचं स्थान, मोबाईल फोन, आर्यनचा बदललेला स्वभाव आणि डॉक्टरांची गूढता. ती समजून गेली की सगळं काही त्याचं मनाचा खेळ आहे. तिने डॉक्टरांना थेट विचारलं, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या मुलाबद्दल? तुमच्या मनातले भय आणि सत्य एकत्रित आहेत. तो उत्तरला, तुमचं मन तुमच्या स्वप्नातले भूतकाळात सापडले आहे. तिला समजलं की ती मानसिक ताणतणावात होती. तिचा मुलगा गहाळ झाला नव्हता, पण तिच्या मनाची गूढता तिचं अस्तित्व उगाळत होती. अखेर अन्वीने साऱ्याचं गूढ गोष्टींचा सामना करून सत्याचा स्वीकार केला. तिचा मुलगा जिवंत आहे, पण तिच्या मनातील भीती तिला त्याच्यापासून दूर ठेवत होती. तिने आर्यन आणि डॉक्टरांना सांगितलं की ती स्वतःची शंका सोडून देणार आहे. अन्वीने नवा प्रारंभ करायचा ठरवलं आणि तिचं आयुष्य एकत्र करण्याचा निर्णय घेतला. आज ती एक गडबडीत पण स्वच्छ मनाने उभी होती. तिचा मुलगा आणि तिच्या जिवंत
हृदयात जिवंत आहे आणि ती त्याला शोधण्यासाठी सज्ज आहे. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.